नमस्कार. आज आपण बनवणार आहोत भरलेली भेंडी. ही भेंडी न आवडणारे सुद्धा आवडीने खातील एवढी सुंदर रेसिपी होती. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी भेंडी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि अजिबात ओलसरपणा भेंडीला ठेवायचं नाही. एवढं कोरडं करून घ्यायचं. मागचे आणि पुढचे देंडे काढून भेंडीला अशी मधनं चीर द्यायची आहे. भेंडीला आतून कीड वगैरे लागली का आहे ते सुद्धा पाहायचं आहे. आणि भेंडी स्वच्छ धुतली ना कपड्याने पूर्ण कोरडं करून घ्यायचं. नाहीतर मग आपण ज्यावेळेस भेंडी परतू त्यावेळेस मग ती भेंडी चिपचिप होईल. त्यामुळे अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे. सगळी भेंडी आपली चिरून झालेली आहे. आता तुम्हाला मी साहित्यसुद्धा सांगते. हे साईडला ठेवते. 1 चमचा बेसन घेतलेला आहे आणि थोडेसे शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीरची फक्त पानं घेतलेले आहे. मॅगी मॅजिक मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा किचन किंग गरम मसाला घेतला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. तर प्रथम आपण शेंगदाणे आणि बेसन भाजून घेणार आहोत. तर तवा ठेवलेला आहे. डोसेचा तवा आहे हा माझा. खूप छान डोसे होतात त्याच्यावर. तर ह्याच्यामध्येच मी भेंडी परतणार आहे. शेंगा प्रथम आपण भाजून घेते. शेंगा भाजून झाले की त्याच्यामध्येच आपण बेसनसुद्धा भाजतोय. आता बेसनसुद्धा साईडला काढले. आता आपल्याला फिरून घ्यायचं आहे. तर मिक्सरचं जार घेतलं आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणे, बेसन आणि आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकतोय. बाकी सर्व 1-1 चमचा आहे. हळदी पावडर मात्र अर्धा चमचा आहे. चवीप्रमाणे मीठ आहे. एक मॅजिक मसाला मॅगीचा तो टाकते 1 पॅकेट. आता हे फिरून घ्यायचं. पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. हे बघा फिरून झालेलं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेतो आपण. आता त्याच्यामध्ये कोथिंबीरची पानंसुद्धा टाकतो आपण. बारीक चिरून घेतलेली आहे आणि 1 चमचा तेल टाकतोय आणि अर्धा लिंबाचा रस टाकते. तुम्हाला लिंबूऐवजी आमचूर पावडर जर वापरायची असेल तर वापरू शकता. आंबट, तिखट खूप छान चटपटीत अशी भेंडी लागते ही. अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता सगळ्या भेंडी आपण भरून घेणार आहोत. सगळी भेंडी मी अशी गच्च भरून घ्यायची आहेत. हे बघा सगळी भेंडी भरून झाल्यात. आता तवासुद्धा आपला गरम झाला आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकते. छोटा 1 ते 1.5 चमच्याने व्यवस्थित फिरवून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये मी कढीपत्ता ठेवणार आहे. कढीपत्त्याचा वास खूप छान लागतो भेंडीला. प्लस आपली खालनं भेंडी अशी करपत नाही कढीपत्त्यामुळं. त्यामुळे मी कढीपत्ता ठेवलेला आहे. त्याच्यावर भेंडी टाकतो आपण. कढीपत्त्याचा वास पण छान लागतो प्लस भेंडी करपतसुद्धा नाही. त्यामुळे कढीपत्ता ठेवलेला आहे. सगळी भेंडी पसरून ठेवायची. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि आलटी पलटी करून भेंडी व्यवस्थित अशी खरपूस भाजून घ्यायची. असे मी सगळे भाजून घेते. मस्त असे परतून झालेत. हे बघा मस्त असे परतून झालेले आहेत. ही भेंडी खाण्यासाठी खूप चटपटीत लागते, मस्त लागते. नक्की ट्राय करा ही भरलेली भेंडी. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहोत ही भेंडी. तयार आहे स्वादिष्ट भरलेली भेंडी. ही भेंडी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासुद्धा घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. धन्यवाद. परत भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.